वातावरण पण दिसलं, मनात विचारलं बसा थोडा वेळ, बसले. अरे सोनालीने शेवटी तिची जिद्द पूर्णच केलेली आहे. तिला फवारायचं होतं तर फवारलेलं आहे. थोडं ड्राम उरलं होतं. चालायचं दवाखान्यात. नाटक करते लोक आपलं असं माझी चुकीने हात कापते. मग तो कशाला कापते अजून पण हे करते. तर फॅमिली आम्ही आलेलो आहेत फवारायला. तर पाहू शकता सोनालीने किती लांब पाणी आणलेलं आहे. ते घर दिसते का, त्या घरापासून थेट पाणी आणलेलं आहे इथपर्यंत. हात घाला असं सोनाली ना, सॉरी. तर नमस्कार फॅमिली, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर फॅमिली सोनाली सकाळपासून आहे ना म्हशी बांधायला आलेली आणि 1 तास झाले वाट बघत होतो आम्ही, अजून घरी नाही आलेली. तर मी आलेलो आहे तिला शोधायला. फायनली मोटरसायकल पार्क केलेली आहे, पुढं काय जाणार नाही, जास्त रस्ता खराब आहे. आणि आता तिला शोधतोय. बघा इथं बघा मॅडम. अरे सोनाली काय आहे? अरे घरी वाट बघत होती तुझी मी. हे काय मी निघालेच होते, पण इथं काय झालं, वातावरण पुढे लय भारी दिसलं, मग टुपकुनी खाली बसले. वातावरण चांगलं दिसलं म्हणून टिपकी खाली बसले. आणि इथून नाही का म्हणजे घरी यायलाच निघाले होते, वातावरण पण दिसलं, मनात विचारलं बसा थोडा वेळ, बसले. अबे येड्यासारखी वाट बघत होतो 1 तास झाले. ते सोडा तिकडे, बाहेर पुढे बघा ना, माझे फोटो काढा ना. अबे फोटो तर जाऊ दे, चल. हे वातावरण म्हणलं इकडे डुकरा बिकरा नाही ढुसणी बिसणी दिली का काय? दिसणी कस काय देईन? मग इकडे बघा किती भारी वातावरण आहे. वातावरण आहे सोनाली, मग असं असतं कुठं? माझे फोटो काढा चला, किती मस्त वातावरण. ऐक ना आहे मग, इकडं. तुला तेच म्हणतोय, अजून 2-4 म्हशी जर घेऊन दिल्या ना तू. द्या बरं, द्या इकडे आलो, द्या. असं येऊन निवांत बसायचं. सकाळी जेवण करून यायचं, म्हशी सोडायच्या, डब्बा घेऊन यायचा, दिवसभर चरा कुंकड चरा तुमचंच म्हणचं, जेवायचं आणि दिवसभर झोपायचं, काहीच काम नाही. किती भारी आहे बरं. द्या घेऊन, मला म्हशीच घेऊन द्या. झाला का? हा बघा आता फॅमिली काय म्हशी घेऊन देऊ गायला. मग ऐक ना, चल ना. बाकी खरंच काय वाटलं नाही असं. 1 तास झाले आपण आलेलो, 1-1.5 तास झालंय. अर्धा तास मला यायलाच लागलाय. अबे अर्धा तास लागला यायला तुला. 5 मिनिटं झाली मी बसले होते. जायचं का? चल मग आता काय करते इथं? गुंजा काढायच्या होत्या. गुंजा बोलली तो ते तसलं नसतं का हो, गुंजा म्हणजे काळ आणि लाल? लाल असतं. नाही नाही, लाल आणि पिवळं. नाही, मग हे बघा, घ्या ना. वाव फॅमिली, तर पाहू शकतायत. कोणाकोणाला म्हणजे याचं नाव माहिती बरं? गुंज काय म्हणते तो याला? गुंजच म्हणतात ना. किती मस्त आहे बघा ना, आपण रुद्राला दाखवायला. हे बघा एकदम असं मनासारखं आहे. हॅलो नको. कलर पाहू शकतात नाही का, किती छान आहे. गुंजच म्हणते सोनाली नाही का? मोबाईल जरा मी आज गोळा करते, मी झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला सजायला असतात गुंजा. आमच्या इकडं म्हणजे? आमच्या वाडीत. तुमच्या वाडीत म्हणजे? माझ्या माहेरात असं म्हण ना मग. आमच्या इकडं म्हणजे मग कसं समजायचं मी तरी. आता तू इकडले झालेली आहेस, आमच्या इकडलं म्हणजे इकडलं रे तुझं. असं काय करायली? घ्या नाही दहा. वाव फॅमिली पाहू शकतायत. हे आता तुरळकच भेटतात नाही का, सहसा भेटत नाहीत सोनाली असल्या वस्तूंना. तर फॅमिली हे बघू शकतायत गुंजा. हे आहे ना मला खूपच म्हणजे बरेच दिवसातून बघायला भेटलेले आहेत, कारण की असं आपल्या इकडं म्हणजे खाली आपण जिकडे राहतात का त्या राहत्या भागात तर नसते तसे झाडं. डोंगरामध्ये तर मी आता लई दिवसात नंतर डोंगरात आले, बघा मला काय भेटलंय. पण काय झालंय, हाईट छोटी त्यामुळे हातच पुरा नाही. तर फॅमिली आम्ही आलेलो आहेत फवारायला. तर पाहू शकता सोनालीने किती लांब पाणी आणलेलं आहे. ते घर दिसते का, त्या घरापासून थेट पाणी आणलेलं आहे इथपर्यंत. हात घाला असं सोनाली ना, सॉरी. तर पण आलेलं आहे आमच्या संग इथं. आणि आता फायनली मी फवारा भरून आहे ना फवारायला सुरुवात करतो. सोनाली तोपर्यंत आराम करेल. एवढा फवारा मी फवारते, तुम्ही ना एक खेप जाऊन आणायची गपचूप. सोनाली तसं असतंय का कुठं? तसं काय म्हणजे माझी लई मान दुखती, किती लांबून आणावं लागतंय पाणी. तुम्हाला काय टर पाणी आणलं का सुरू करायचं? हा का? मान दुखती. आणि तुला बरं वाटन का तुझ्या नवऱ्याने डोक्यावरती हांडा आणायच्या, ते पण तिकून इतके लांबून? म्हणजे माझ्या नवऱ्याला पाहायचंय मला काही बसायचंय का? मला पण फवारायचंय ना. पण ते फवार सेमच आहे. असे माय, पण ते डोक्यावरती घेतलेल्या गडी माणसाने ते वेगळं दिसतं का सोनाली? काय नव्हतं. नाही नाही तसं काय नाही. मी पण फवारा पाठीव घेते, ते बाया माणसाने घेतलेलं वेगळं नाही दिसणार. मग ते मग म्हणतो तू बळ्या माणसं आहेस, तू आपलं पाणीचं आण, मी फवारतोय ना. मी मान दुखती. नाही तसं एवढं नको करू बरं. लागूच चल बरं लवकर, आवरला पाहिजे. तुम्ही नाहीच ऐकत. उचला ना मग. फायनली आता आपलं फवारून झालेलं आहे. तर सोनाली कापते आता गवत बांधायचं. कसं आहे, बांधायचं गवत कापलं म्हणजे सांगता का, गुराचं टेन्शन नाही राहायचं, खायचं नाही का. दमन काढ व्यवस्थित, इचू काटायचं बरं का. मी अगोदराची माती फेकते. काय फॅमिली, कसं इचू काटायचं आहे ना, भ्यावच वाटतं. त्यामुळे सोनालीने आयडिया लढवलेली आहे, मस्तपैकी माती फेकवते समोर नाही का, काय असेल तर पळून जाईल. आणि नंतर मग सोनाली आहे ना गवत कापू राहिलेली. तर मस्तपैकी तिकडे झोपला होता, तो पण उठून आलेला आहे आता. आता काय आपलं थोड्या वेळ गवत कापायचे 5-10 मिनिटांनी जायचे घरी नाही का. सोनालीने शेवटी तिची जिद्द पूर्णच केलेली आहे. तिला फवारायचं होतं तर फवारलेलं आहे. थोडं ड्राम उरलं होतं
ती म्हणजे नाही मला फवारायचं बाबा, फवार म्हटलं. मग फायनली आम्ही आता शेतामधून आलो आहेत आणि आता जोराची भूक लागलेली आहे. तर सोनाली करून राहिलेली आहे खिचडी भात, म्हणजे मसाले भात. काय झालं बाळा, काय झालं? ते म्हणतो आईला चाकून लागलं. बाळा कुठं लागलं हे? अरे बापरे, कसं काय? कांदा कापत होते. इतकं कसं काय लागलं सोनाली? लागलं ते व्यवस्थित दमन कापतेच नव्हतं का? कांद्याला कडू येते ना. खांद्याला कडू येते कापून घेते सोनाली. काय तुझं आपलं भात परवडायचं नाही व्यवस्थित? भात झालाय ना, भात टाकलाय. सगळ्या फरमाईश करते. म्हणजे भात याचं तयार झालेलं आहे का? कांदा ते कापत होती का? व्यवस्थित नका सोनाली. किती लागले वगैरे, किती कापलं? चालायचं दवाखान्यात? नाटक करते लोक आपलं असं माझ्या चुकीने हात कापते. मग तो कशाला कापते? अजून पण हे करतेस खाली कापणं. तर फायनली मी आलेलो आहे म्हशी न्यायला. आपल्याला माहिती आहे सकाळी सोनाने म्हशी बांधायला आली इथं. तर आता मी म्हशी घरी न्यायला आलेलो आहे. मस्तपैकी वातावरण आहे हिरगार. हे बघा, हे आपले सगळे, हे पण आपले गाय आहे आणि ती म्हैस आपली आहे. खाली बैल आहेत आणि ही एक म्हैस आपली आहे. फॅमिली ही म्हैस आहे ना, आता आपण विकलेली आहे सकाळी 64,000 म्हणजे 64,000 रुपयाला विकलेली आहे. आणि ही घेतली होती आम्ही 15,000ला घेतली होती नाही का. म्हणजे ही एक म्हैस आणि ती पलीकडली एक म्हैस, ती थोडीशी पेक्षा मोठी आहे. दोन्ही मिळून 26,000ला घेतल्या होत्या. 3 वर्ष झाले घेतलेले. आणि हे सकाळीची सौदा झालेला आहे. 64,000 रुपयाला ही विकलेली आहे. पाहू शकता 3 वर्षामध्ये किती नफा आलेला आहे. 15,000 आणि 64,000 याच्यामध्ये तुम्हाला डिफरंट माहितीच आहे. परंतु हा सांभाळ करावाच लागतो. 3 वर्ष सांभाळ करणं म्हणजे एवढं पण सोपं नाही आहे. परंतु शेतकरी असल्यामुळे आहे ना, सांभाळ करणं एवढं अवघड पण नाही आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याने ना काहीतरी प्रत्येकाने जोडधंदा करायलाच पाहिजे. हा जोडधंदा खूप छान आहे. ज्यांच्याकडे चरायला शेत आहे किंवा चारा करण्यासाठी शेत आहे नाही का. ही म्हैस आहे ते ही उगा गाभण नाही राहिलेली. जर ही गाभण जर राहिली असती ना, ही कमीत कमी ना 60,000ला गेली असती. म्हणजे 26,000ची गोष्ट आहे ती 1,20,000 ते 25,000पर्यंत हमखास होत्या. पाहू शकतात कसलं जबरदस्त वातावरण आहे. आपले गुऱ्या वगैरे चर राहिलेत नाही का, आपले म्हैस पण. आणि वातावरण पाहू शकतात. आणि असल्या वातावरणात आहे ना, खरंच खूप भारी वाटतं. तर चला जा फॅमिली निघायचं घरी. भाऊ पण आलेले आहेत तिकडून, बैल सोडून आलेले आहेत तिकडे पाहू शकतात. भाऊने बैल आणलेला आहे हातामध्ये. आणि आता मला इकडे गुरं हानीत न्यायचं आहे. शक्यतो मला पण म्हैस हातात धरावं लागणार आहे नाही का. कारण की आता 2-3 दिवस झाले आहे आम्ही इकडे चरायला पण आणतो. आतापर्यंत घरी पाहतो ते म्हशी ते बिचारी 2-3 दिवस झाले चरते. आणि तिचा सौदा झालेला विकलेली आहे. खूप खूप छान बाई. चल इकडे थांबू चल. बाईने 64,000 रुपये दिलेले आहेत आपल्याला. 3 वर्ष सांभाळायला आहे भारी. आणि एकदम गरीब, आपली एकदम गरीब म्हैस होती नाही काही. थांबू, उद्या तू जाणार नाही तुझ्या गावाला? नाराज नाहीस ना? खरंच गुरं वगैरे विकले ना आणि घरी जाताना ना, खरंच खूप वाईट वाटतं बरं का. कारण की आपण त्यांना सांभाळ केलं असतं एकदम घरच्याप्रमाणेच. तर चला फॅमिली, आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे. तर बाय बाय.